जय गजानन मंडळी. आज मी तुम्हाला दाखवत आहे थोड्या वेगळ्या प्रकारची छोल्याची भाजी. तर बघूया आपण त्याला साहित्य काय काय पाहिजे. तो आपल्याला 1 वाटी बेसन लागणार आहे. तुरीचे दाणे भाजून घेतलेले आहे. लसूण, आवडत असल्यास तर धने, सिंधी कढी वगैरे असते त्याच्यामध्ये टाकतात ते धने, मीठ, हिरवी मिरची, हिंग, जिरे, लसूण, मोहरी, आवडत असेल तर गूळ चवीप्रमाणे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. इतकं साहित्य आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. आणि कढी म्हटले की ताक तर पाहिजेच. त्याच्यासाठी दही आहे, दह्यापासून केलेलं ताक आहे. अर्धा लिटर ताक आहे. 4 माणसाला एवढी कढी भरपूर होते. इतकं साहित्य आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही साहित्याचा. खूप वेगळी रेसिपी आहे आणि छान लागते. तुरीचे दाणे भाजून घेतलेले आहे. आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. आता हे भाजून घेतलेले तुरीचे दाणे, त्यात थोडी कोथिंबीर, हिरवी मिरचीचे तुकडे, लसूणीच्या 4-5-6 पाकड्या आणि आल्याचा अर्धा इंच तुकडा आणि जिरे, हे सगळं आता आपण मिक्सरला फिरून घेऊया बारीक. अशा प्रकारे मिक्सरला ते फिरून घ्यायचं. खूप बारीक नाही करायचं, मीडियम. आता याचे गोळे करूया. या पद्धतीने मिक्सरमधून बारीक केल्यानंतर त्यात तिखट, मीठ, हळद टाकून घ्यायचं. खूप लाल तिखट नाही टाकायचं, कारण त्याच्यात आपण ऑलरेडी आधी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे ना. मग खूप तुम्हाला आवडीप्रमाणे थोडं तिखट, हळद आणि मीठ टाकून त्याचे गोल गोल गोळे करून घेऊया. या पद्धतीने त्याचे गोळे करून घ्यायचे. तसे बांधता येतात त्याचे गोळे, पण नाही जर वळल्या गेले तर तुम्ही त्यात थोडंसं बाजरीचं पीठ किंवा डाळीचं पीठ, बेसन टाकून असे त्याचे गोळे बांधून घ्यायचे. ना आता करूया कढीची तयारी. आता करून घेऊया कढीची तयारी. एका बाउलमध्ये ताक घेऊन त्याच्यात बेसन टाकायचं. मीठ नाही टाकायचं याच्यात, कारण की मीठ टाकलं तर कढी फुटण्याची शक्यता असते. मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं. फुटलेली आणि ती तवंग आलेली तेलाची अशी कढी काही छान नाही दिसत. तेलाचा तवंगही नको यायला आणि फुटायलाही नको. चोपडी कढी अशी छान लागते खायला पण आणि दिसायलाही छान दिसायला पाहिजे ना पदार्थ कोणता. नुसतं चवच छान असून नाही चालत. तर याच्यात अगदी थोडीशी हळद टाकायची. खूप पिवळी धमक पण कढी नको. नाही टाकली हळद तर चालते, पण आपण टाकूयात किंचित. आणि आता करूया फोडणीची तयारी. या पद्धतीने आता आपली कढी ताकामध्ये डाळीचं पीठ ढवळून झालेलं आहे. आता करूया फोडणीची तयारी. कढईमध्ये घ्यायचं तेल. तेलामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, थोड्या लसूण पाकळ्या, हिरवी मिरचीचे तुकडे, थोडा कढीपत्ता, हिंग. बघू शकता तुम्ही आता आपल्या कढईला छान उकळी आलेली आहे मस्त. आणि रंग. याच्या आधी पण मी तुम्हाला मेथीचे कढी गोळे दाखवले, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला मैत्रिणींनो. अशा पद्धतीने आपली कढी आता उकळत आहे. यात सोडूया आता आपण गोळे. असे गोळे सोडून घ्यायचे याच्यात. तुम्हाला जर वाफायचे असले तुम्ही वाफू शकता. मी आधी जे मेथीचे कढी गोळे सांगितले आहेत त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे, चाळणीवर पाणी देऊन, स्टँडवर चाळणी ठेवून असे याच्यात सोडून द्यायचे. आणि शिजले की ते वरतीच येतात. म्हणजे आपल्याला काही त्याच्यासाठी हे नाही करावं लागत. आणि मग ते गोळे टाकल्यानंतर खूप त्याला हलवत नाही बसवायचं. चमचा नाही घालायचा त्याच्यात. वाटले तर तुम्ही वाफून पण घेऊ शकता. मी तर तसेच टाकले. पण आता तुम्हाला पहिल्यांदा जर करत असाल तर फुटायची भीती वाटते, तर मग तुम्ही वाफून घेऊ शकता चाळणीत. त्याची चव अप्रतिम लागते, खूप छान. आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. वर वाटलं तर तुम्ही याला तडका पण देऊ शकता. मी ते मेथीचे कढी गोळे दाखवलेले आहेत माझ्या चॅनलवर, जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने याला तडका द्यायचा. खूप छान लागतात हे वेगळ्या पद्धतीचे. सोल्याचं वरण, सोल्याची आमटी, भाजी हे तर आपण नेहमीच करतो. किती छान शिजत आहे बघा आपली कढी. अशा प्रकारे सोल्याची कढी गोळे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. वेगळा प्रकार तुम्हाला आवडेल पण, आणि छान लागते. ते आंबट चव मस्त लागते ना, तिखट. आणि गोळ्यामध्ये पण सगळं टाकलेलं असते.
त्यामुळे पण ते आंबट तिखट चव खूप छान लागते या गोळ्यांची. नक्की करून बघा. चला तर मग आता बघूयात आपण शिजलेत का ते. झाली आपली आता कढी छान शिजली. आता ते गोळे शिजल्यानंतर बघा तुम्ही कसे वरती आले. तर त्यात टाकूया आपण आता हा तडका. झाली आपली कढी तयार. या पद्धतीने आपले सोल्याचे कढी गोळे तयार झाले. बघू शकता तुम्ही काय सुंदर झाले. तर मस्त एकच नंबर. त्याच्यासोबत कढीपत्त्याची चटणी, लिंबाचं लोणचं, याची रेसिपी मी दिलेली आहे चॅनलवर, बघू शकता तुम्ही. त्याच्यासोबत असा वाफाडलेला भात. पोळ्या करायचा कंटाळा आला तुम्हाला तर जसा वाफाडलेला भात केला आणि त्याच्यासोबत नुसतं कढी गोळे जरी केले तर गोळा कुस्करून खूप अप्रतिम लागतो हा गोळा. मस्त आणि पौष्टिक. परत तुरीचा असल्यामुळे प्रोटीनने भरपूर. त्यामुळे कितीदाही खाल्ला तर काही त्याचा परिणाम नाही होणार आहे. छानच लागतील ते. आणि त्याच्यासोबत गरम गरम फुलके. या पद्धतीने तुम्ही सोल्याचे कढी गोळे नक्की एकदा ट्राय करा आणि सबस्क्राईब करा. बघा करून.